स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती एनटी कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल वरती. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा होता की मागच्या काही दिवसापूर्वी मी आपल्या इंस्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट केला होता महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाच्या शैक्षणिक पात्रता रिलेटेड. बघा, तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर खूप मला जशी कमेंट होते की दादा तू फक्त शैक्षणिक पात्रता सांगितली, पण त्याचे एक्झाम पॅटर्न काय असेल उपकेंद्र सहाय्यक महावितरण मधील, तर त्याच्यावर तू व्हिडिओ बनव युट्यूब चॅनल. बघा, आजचा व्हिडिओ आपला स्पेशल त्याच कारणासाठी असणार आहे. बघा, जर का तुम्ही विचार केला महावितरण उपकेंद्र सहाय्यक पदाच्या, ही जो काही पूर्ण डाटा आहे तर तो आहे 05/2019च्या जाहिरातीप्रमाणे. ही जी काही उपकेंद्र सहाय्यकची भरती होती ती पडली होती 2019ला. 2019 नंतर एक पण भरती पडलेली नाही आहे आपलं महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाची. तर आपला जो काही डाटा वगैरे असेल तो आपण जो काही अंदाज गेला तर अंदाज कोणाला लावणार आहोत, तर 2019च्या या भरतीनुसार आपण काही अंदाज लावणार आहोत. बघा, त्या भरतीचा जर का तुम्ही विचार केला तर त्या भरतीमध्ये पेपरचे पॅटर्नचा विचार केला तर तुमच्याकडे असतात 3 सब्जेक्ट असतात. एक म्हणजे टेक्निकल, रिझनिंग आणि मॅथ. या 3 सब्जेक्टच्या आधारावरती तुमची क्वेश्चन विचारले जात असतात तुमच्या एक्झाम मध्ये. बघा, टेक्निकल असतं तुमच्या आलं 50 क्वेश्चन असतात तुमच्या आले आणि ते मार्क्स असतात तुम्हाला 70 मार्कला. बघा मित्रांनो, 50 क्वेश्चन 70 मार्क्सला तुम्हाला विचारायचं आहे ते म्हणजे टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड थिअरी. बघा, त्याचबरोबर रिझनिंग असतं म्हणजे बुद्धिमत्ता असते तुमच्या आली 20 क्वेश्चन असतात तुम्हाला आणि मार्क्स असतात 10 मार्क. बघा मित्रांनो, बुद्धिमत्ताला असतात तुमचे 20 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी. त्याचबरोबर तिसरा सब्जेक्ट असतो तुमचा मॅथ म्हणजे अंकगणित. तर अंकगणितचे असतात तुमचे 20 क्वेश्चन असतात 20 मार्क्ससाठी. बघा मित्रांनो, टोटल क्वेश्चन जर तुम्ही विचार केला तर असतात तुमचे 90 क्वेश्चन असतात. मार्क्सचा विचार केला तर 100 मार्क्सची तुमची एक्झाम असते. त्याचबरोबर तुम्ही टाइमचा विचार केला तर तुम्हाला मिळतो 120 मिनिटं. बघा मित्रांनो, 120 मिनिटं काही कमी नाही, खूप होतात हे मी मान्य करतो. जर का तुम्ही महावितरणचा किंवा महापारेषणच्या विद्युत सहाय्यक पेपर पॅटर्न विचार केला तर तिथं तुम्हाला किती क्वेश्चन असतात, 110 मार्काचं फक्त टेक्निकल असतं तुम्हाला. त्याचबरोबर 40 मार्काचं नॉन टेक असतं. टोटल असतं तुम्ही 150 मार्काचा पेपर असतो आणि तिथे वेळ किती असतो तुम्हाला, फक्त आणि फक्त 120 मिनिटं. म्हणजे तुम्हाला इथं फक्त 90 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मिळत आहे 120 मिनिटं. म्हणजे तुम्ही हा पॅटर्न अंदाज करून घ्यायचा की लेवल वगैरे काय असते, पेपर मॅनेजमेंट काय असतं. जे तुम्ही महापारेषण विद्युत सहाय्यक प्रिपरेशन करत असाल तर त्या पॉईंटवर तुम्ही जर विचार करत असाल तर बघा तिथं टायमिंग खूप कमी असतो. इथं टायमिंग तुम्हाला बऱ्यापैकी मिळत असतो. बऱ्यापैकी म्हणजे चांगला टाइम म्हणजे 90 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटं आहे तर ते खूप होतात असं माझ्या तरी वैयक्तिक मत आहे. बघा, अशा प्रकारे तुमची ती पेपर पॅटर्न असतो. जर का तुमची निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते मित्रांनो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे एक प्रश्न जर का तुम्ही चुकला तर तुमचे मार्क मायनस होतील, तर ते असतील 0.25 मार्क्स तुमचे इथं मायनस होते. बघा, तुमची एक्झाम असणार आहे तर ती असणार आहे IBPS. बघा मित्रांनो, आपल्या MSCB मध्ये सर्वच एक्झाम हे IBPS कंपनी घेत असते. हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या. आपली महावितरणची एक्झाम, महापारेषण, महानिर्मिती हे जेवढे पण एक्झाम असतात तर हे सर्व एक्झाम IBPS घेते, TCS घेत नाही. आता बघा, जास्त करून जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात तर ते घेत असते TCS घेते. जर तुम्ही स्टाफ सिलेक्शनचा विचार केला, SSCचा विचार केला तर जवळपास 90% ना TCS घेते एक्झाम. पण फक्त जर तुम्ही बँकिंगचा विचार केला, बँकिंगमध्ये IBPS राहते आणि आपल्या MSC मध्ये सुद्धा IBPS राहते. आणि IBPS चे क्वेश्चन आणि TCS चे क्वेश्चन मित्रांनो खूप फरक असतो. जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही हा पॉईंट समजणार नाही. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ एक्झाम देशाल TCS आणि IBPS चे स्पेशल, जेव्हा तुम्ही IBPS एक्झाम देशाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की भाई मॅथ कसं आहे, TCS चे मॅथ कसं आहे आणि IBPS चे मॅथ कसं आहे. खूप फरक असतो मित्रांनो. TCS हे प्रत्येक टॉपिक विचारले जातात आणि IBPS जे असते मॅथचे क्वेश्चन असतात तर फक्त 5 ते 6 टॉपिक राहतात. जर तुम्ही 5 ते 6 टॉपिक करून गेले तर तुमच्या मॅथला तुम्ही हात लावायची गरज राहणार नाही. हे पॉईंट तुम्हाला आता समजणार नाही जेव्हा तुम्ही नंबर ऑफ एक्झाम देशाल IBPS चे, तेव्हा तुम्हाला समजेल. आता मी तुम्हाला किती जरी सांगितलं की मॅथ असं असतं, TCS हे वेगळं राहतं, ते वेगळं राहतं, तुम्हाला काही समजणार नाही. तुम्ही ते सिरियस घेणार नाही. असं तो विषय वेगळा आहे. तुमच्या असणारे 5 ऑप्शन असणारे मित्रांनो. IBPS आपली एक्झाम मध्ये 5 ऑप्शन देत असते. त्याचबरोबर तुमची एक्झाम असणार आहे ऑनलाईन मोड म्हणजे CBT मोड मध्ये तुमची ती एक्झाम असणार आहे. ऑफलाईन मोडला ती एक्झाम नसते. मित्रांनो, काही मुलं मला मेसेज करत होते की दादा उपकेंद्र सहाय्यकची भरती ऑफलाईन असणार आहे का. बघा, 2019 मध्ये त्या काळामध्ये त्यांनी ऑनलाईन एक्झाम घेतली होती CBT. तुम्ही आता येते 2026 मध्ये जगताय तुम्ही, तर ऑफलाईन एक्झाम होणार आहे का. तुम्ही थोडसा विचार करायचा आणि असे फालतू क्वेश्चन वगैरे विचारू नका जा इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला. बघा, तुमची ऑनलाईन CBT एक्झाम असणार आहे. बघा मित्रांनो, जर का तुम्ही या सिलेबस मध्ये विचार केला तर तुम्हाला फक्त 3 सब्जेक्ट, एक म्हणजे टेक्निकल, रिझनिंग आणि मॅथ, याच्यामध्ये ना तुम्हाला मराठी व्याकरण हा सब्जेक्ट दिसायला बघायला मिळणार नाही. कारण की बघा, जर का तुम्ही महापारेषण, महावितरण मध्ये विद्युत सहाय्यकी भरती दिसाल तर त्याच्यामध्ये 10 मार्क्ससाठी तुम्हाला मराठी व्याकरण असतं. पण या भरतीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या भरतीमध्ये मराठी व्याकरण नाहीये. पण मित्रांनो, ही जी भरती आहे तर ती 2019च्या अकॉर्डिंग आहे.
मे बी म्हणजे दाट शक्यता असू शकते की मराठी व्याकरण ऍड होऊ शकतं. कारण की बघा एक्झाम पॅटर्न तोच चालू आहे सध्या ट्रेंडिंगला. मराठी व्याकरण हा असतोच म्हणजे कोणती पण एक्झाम द्या, तू MSCBच्या तिथं मराठी व्याकरण हा सब्जेक्ट असतो. मग तुम्ही ॲडिशनलची द्या, कोणती पण म्हणजे एक्झिक्युटिव्हची द्या, ॲडिशनलची द्या, विद्युत सहाय्यची द्या, AEची द्या, कोणती पण एक्झाम द्या, तिथं मराठी व्याकरण हा सब्जेक्ट असतोच. तर मे बी दाट शक्यता असते मराठी व्याकरण, तर तुम्ही तो स्किप म्हणजे जसा वेळ भेटेल तसं तुम्ही मराठी व्याकरण पण करू शकता. जेव्हा ॲड येईल तेव्हा आपण तो बघणार आहोत मराठी व्याकरण असेल की नाही असेल. आलं तर ठीक, नाही आलं तर आपण तो स्किप करून द्यायचा. तर मित्रांनो हा पॉइंट व्यवस्थित लक्षात असू द्या. आता बघा अजून काही मुलं अशी मला मेसेज करत होते, की दादा आता आम्ही ऑनलाईन बॅच घेतलेली आहे. विद्युत सहाय्यक पदासाठी बॅच घेतली होती. ऑफलाईन बॅच करतो आहे. तर आता तू सांगतोय उपकेंद्र सहाय्यक भरती येणार आहे म्हणजे अपकमिंग आहे. तर याच्यासाठी मी कोणती बॅच घेऊ? याच्यासाठी मला स्ट्रॅटेजी सांग. मी याच्यासाठी कोणाकडे बॅच करू? असे प्रश्न मला येत होते मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तेच क्वेश्चन होते आणि आपलं Instagramवरती ते रिक्वेस्टमध्ये तेच क्वेश्चन होते. मित्रांनो बघा, तुम्ही असे प्रश्न विचारताय, तुम्ही ऑनलाईन बॅच करताय, ऑफलाईन बॅच करताय. आता मला सांगा तुम्ही ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट नाही का, टेक्निकल नाही का, तिथं रिझनिंग नाही का, तिथं मॅथ नाही का? मित्रांनो जे सब्जेक्ट तुम्ही महावितरण जो अभ्यास करताय तेच याच्यामध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही कशाला ते नवीन बॅचच्या नादामध्ये लागताय, ही बॅच घेऊ का ती बॅच? मित्रांनो बघा मूर्खपणा करू नका. जी बॅच तुम्ही घेतली असेल ऑनलाईनला किंवा ऑफलाईन बॅच करत असाल तर त्याच बॅचमध्ये तुमचे हे सब्जेक्ट असणार आहे. त्याच्यामुळे ही बॅच घ्या, ती बॅच घ्या, उपकेंद्र सहाय्यकसाठी वेगळी बॅच घ्या, महावितरणसाठी वेगळी बॅच घ्या, महापारेषण विद्युत सहाय्यकसाठी अजून वेगळी बॅच घ्या. मित्रांनो अशी येडेचाळे करू नका. कोणती पण एकच बॅच घ्या आणि एकच बॅचमध्ये पूर्ण सिलॅबस व्यवस्थित कव्हर करून टाका. बघा टेक्निकल तुम्हाला असणार आहे. टेक्निकलचे तुम्ही 1 ते 30 टॉपिक असणार आहे. ते 30 टॉपिक तुम्हाला महावितरणमध्ये पण असणार आहे. सर्व ठिकाणी तेही असणार आहे तुम्हाला. टेक्निकल चेंज होतं का मित्रांनो? नाही होत टेक्निकलच्या हा पॉइंट व्यवस्थित लक्षात आणि मेन म्हणजे तुमची एक्झाम असणार ती IBPS घेणार आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की महावितरणची पण एक्झाम IBPS घेते, महापारेषणची पण एक्झाम IBPS घेते आणि उपकेंद्र सहाय्यकची पण एक्झाम IBPS घेणार. त्याच्यामुळे तुम्हाला डाऊट यायलाच नाही पाहिजे की मी याच्यासाठी बॅच घेऊ का त्याच्यासाठी बॅच घेऊ. असा विषय करू नका. जी बॅच घेतली असेल तुम्ही तर त्याच बॅचने तुम्ही कंटिन्यू राहा आता. बघा आता काही मुलांना मला मेसेज करतात की दादा ही जी उपकेंद्र सहाय्यकची भरती असणार आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन एकदम कमी प्रमाणात असणार आहे. कारण की याच्यामध्ये फ्रेशर कॅन्डिडेट इलिजिबल नसतो. त्याच्यामध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आणि तो एक्सपिरियन्स खूपच कमी मुलांकडे असतो. हा गैरसमज तुम्ही डोक्यात आणताय. मित्रांनो लक्षात ठेवा 2019च्या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक जे होते आपले भाऊ त्यांना सुद्धा त्यांनी चान्स दिला होता. त्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट होता. तर त्यांनी सुद्धा तो फॉर्म अप्लाय केला होता. आणि मित्रांनो आता जी काही भरती येईल आपले जे काही विद्युत सहाय्यक आहे तर ते कसे आहेत तुम्हाला माहिती आहे ज्यांचं आता 1 वर्ष कंप्लीट होऊन गेलेलं आहे. त्यांच्या जर कधी अप्रेंटिसशिप असेल, 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असेल आणि 1 वर्षाचा त्यांचा विद्युत सहाय्यक अनुभव असेल, जर का त्यांनी अलाऊ करून दिलं तर तुम्ही काय करशाल? मित्रांनो काही होणार नाही. एवढे हाय लेव्हलला ते पेपर देऊन आलेले पोरं आहेत. तुम्ही जे काही फ्रेशर पोरं मला असे मेसेज करतात ना, की कॉम्पिटिशन नसणार आहे, बघून घेऊ, ते करून घेऊ. काही होणार नाही मित्रांनो. तुमची जी जागा असतील ना, जे काही नवीन भरतीचा अभ्यास करणार असेल तुम्ही मित्रांनो ॲस्पिरंट, तर ते सर्व जागा हे पोरं घेऊन घेतील. हा पॉइंट सिरियसली घ्या मित्रांनो. तुम्ही वाटत असेल तुम्हाला कॉम्पिटिशन नसणार आहे. पण लक्षात ठेवा कॉम्पिटिशन वाढवणारे पोरं असणार आहे. महावितरणमधले विद्युत सहाय्यक पोरं असणार. कारण की त्यांना माहिती आहे रिॲलिटी काय असते. उपकेंद्र सहाय्यकी जागा कशी आहे आणि महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक जागा कशी आहे. खूप फरक आहे मित्रांनो. कॉम्पिटिशन तगड्या लेव्हलला राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आतापासून अभ्यास करायचा आहे. विचार करू नका. कॉम्पिटिशन नसणार आहे, ते नसणार आहे. लक्षात ठेवा आता पण सांगतोय सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे उपकेंद्र सहाय्यकला तर ते देणार आहेत विद्युत सहाय्यक देणार आहे मित्रांनो. ते पण महावितरणचे. हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित डोक्यात फिट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तो एक्झाम पॅटर्न आहे आपला महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाचा. मित्रांनो आतापासून पॉझिटिव्हनेसली घ्या, अभ्यास वगैरे करा. आता रिकामं काम करू नका, ते सोडून द्या. भरती केव्हा येईल, काय येईल तुम्ही आतापासून रेडी राहा. बघा आणि याच्या जो काही आता आपण हे बघितलं फक्त एक्झाम पॅटर्न याच्या रिलेटेड आपण बघू पुढच्या वेळी आपण असं बघू की जे काही टेक्निकल असेल तर टेक्निकलचे किती क्वेश्चन असतात म्हणजे टेक्निकलचे कोणते कोणते टॉपिक करायला पाहिजे तर ते आपण पुढच्या वेळेस बघू. रिझनिंगचे कोणते टॉपिक करायला पाहिजे ते आपण पुढच्या वेळेस बघू. तर असं तो आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला की आपला अकाउंटला Instagramला अकाउंटला पण फॉलो करून घ्या आणि आपल्या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. थँक यू.